इकडे तिकडे फिरताना निघालो नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी या तीर्थक्षेत्राजवळ कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमाच्या काठावर. अगदी मनाला प्रसन्न करून जाणारे दृश्य अनुभवले तिथे. खरं सुख काय असते, खरी शांती काय असते याचा अनुभव तिथे घेतला. तिथे असलेलं गुरुमौलींचं दर्शन असो किंवा मग प्रवेशद्वार, प्रत्येक ठिकाणी एखादी आध्यात्मिक शक्ती वास करत आहे याचा अनुभव येत होता. प्रत्येक ठिकाणी वाटत होतं कोणतरी आपल्याला मानसिक बळ देतंय या जगात सावरण्यासाठी, आयुष्यात पुढे जाण्यासाठी, संकटांना सामना करण्यासाठी. पण हे सगळं बघताना मला आवडतो नेहमी नदीवर असलेला घाट. त्या घाटाकडे तासनतास पाहत राहावं. ते पाणी मनाला शांतता देऊन जातं, एक वेगळीच शांतता. जुने दगड, आपली संस्कृती किती सुंदर होती याचा भास करून देते. आणि मनाला या सगळ्या गोष्टींमध्ये एक चैतन्य मिळते, शांती मिळते. आयुष्यात पुढे जाताना जी फार गरजेची असते ती. हे सगळं बघत असताना अगदी मंदिराचा भागनभाग पाहिला. पण या सगळ्या गोष्टी बघताना वरच्या बाजूला औदुंबराखाली असलेली एक छोटीशी शंकराची पिंड मनाला भुरळ घालत होती. तो औदुंबर आणि खाली ती पिंड, तिचं एक वेगळं अस्तित्व आणि वेगळं चैतन्य या पवित्र वातावरणात जपत याला अधिकच आध्यात्मिक किंवा ऊर्जा देणारं बनवत होतं असं मला वाटत होतं. त्या महादेवाच्या पिंडीला नमस्कार करत तिथे आशीर्वाद घेतले आणि रममाण झालो गुरूंच्या त्या पवित्र स्थळावरती. मनामध्ये तिथलं पावित्र्य, तिथलं चैतन्य साठवत होतो. आणि दर्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा वरून दिसणारं ते निसर्गाचं सौंदर्य, ते मंदिराचं सौंदर्य, तो माझ्या आवडीचा घाट आणि ते निळशार पाणी बघितलं. आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. मनामध्ये विचार चालू होते, इतकं वैभव आहे आपल्याकडे,
आपली मंदिरं म्हणजे आपली शक्तिस्थानं आहेत. तिथे दर्शनाला जाताना प्रत्येकाने तिथल्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. आणि त्या भगवंतासमोर लीन होऊन त्याच्या कृपेने मिळालेलं हे आयुष्य चांगल्या प्रकारे घालवावं. त्याच्या आशीर्वादाने. आणि गुरूंचं नामस्मरण करत निघालो पुन्हा पुढे. असंच शोधत इकडे तिकडे अजून कोणतं सुंदर स्थळ बघायला मिळते का.